नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर इस्रोने SSLV-D2 या रॉकेटद्वारे किती उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच इस्रोने SSLV-D2 या रॉकेटद्वारे एकूण 3 उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे. आणि हे जे प्रक्षेपण आहे, हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जे 3 उपग्रह सोडण्यात आलेले आहेत, त्यापैकी एक उपग्रह हा इस्रोचा EOS-07 होता आणि त्याचं वजन एकूण किती होतं? तर 156.3 किलोग्राम इतकं त्याचं वजन होतं. दुसरा उपग्रह अमेरिकेमधील अंटारिस कंपनीचा होता आणि त्याचं नाव काय आहे? तर जानुस 1 असं आहे आणि त्याचं वजन 11.5 किलोग्राम इतकं होतं. आणि चेन्नई येथील स्पेस किड्स इंडियाचा आझादी सॅट-2 हा उपग्रह सुद्धा यामध्ये समाविष्ट होता आणि याचं वजन 8.7 किलोग्राम इतकं होतं. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतंच 5व्या खेलो इंडिया युथ गेमचं समापन झालेलं आहे. तर या गेम्समध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने पटकावले आहेत? तर आता या 5व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सर्वाधिक पदक हे आपल्या महाराष्ट्र राज्यानं पटकावलेले आहेत. आणि महाराष्ट्राने यामध्ये एकूण किती पदक पटकावले आहेत? तर महाराष्ट्र राज्याने यामध्ये एकूण 161 पदक पटकावलेली आहेत. आणि या 161 पदकापैकी 56 सुवर्ण पदक आहेत, 55 रौप्य आणि 50 कांस्य पदकं आहेत. आणि महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक हरियाणा राज्यानं पटकावलेला आहे. हरियाणा या राज्याने यामध्ये 128 पदक जिंकलेली आहेत, त्यापैकी 41 सुवर्ण, 32 रौप्य आणि 55 कांस्य पदक आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर यामध्ये मध्य प्रदेश राज्य आहे. मध्य प्रदेशने यामध्ये 96 पदक जिंकलेली आहेत, त्यापैकी 39 सुवर्ण, 30 रौप्य आणि 27 कांस्य पदक आहेत. आणि राजस्थान राज्य यामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान राज्याने यामध्ये 19 सुवर्ण, 10 रौप्य आणि 19 कांस्य पदकासह एकूण 48 पदक जिंकलेले आहेत. आणि दिल्ली यामध्ये 16 सुवर्ण पदकासह 5व्या क्रमांकावर आहे. आणि दिल्लीने यामध्ये एकूण किती पदक जिंकलेले आहेत? तर 64 पदक जिंकलेले आहेत. आणि पहा, महाराष्ट्राने या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक हे कोणत्या क्रीडा प्रकारात जिंकलेले आहेत? तर महाराष्ट्राने यामध्ये सर्वाधिक पदक हे स्विमिंग या क्रीडा प्रकारात जिंकलेले आहेत. आणि महाराष्ट्राने स्विमिंग या क्रीडा प्रकारात एकूण 28 पदक जिंकलेली आहेत आणि या 28 पदकांपैकी 16 सुवर्ण पदक आहेत. आणि तसेच जे 5वे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत, याविषयी याआधी सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे की याचं आयोजन 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशमधील 8 शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि ती शहरं कोणकोणती? तर भोपाळ, इंदोर, उज्जैन, ग्वालेर, जबलपूर, मंडला, बालाघाट आणि खरगोन ही ती 8 शहरं आहेत. आणि तसेच यामध्ये सायकलिंग या खेळाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. आणि आता या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळांचा समावेश होता? तर 27 खेळांचा समावेश होता. आणि तसेच या स्पर्धेमध्ये प्रथमच कायाकिंग, केनोईंग, कॅनो सलालम या जलक्रीडा आणि तलवारबाजी या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. आणि या स्पर्धेसाठी 2 मॅस्कॉट लॉन्च करण्यात आली होती आणि त्यांची नावे काय आहेत? तर आशा आणि मोगली अशी त्या मॅस्कॉटची नावे आहेत. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, पहिल्या खेलो इंडिया युथ गेमचं आयोजन 2018 मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस सर्वाधिक पदक ही हरियाणा राज्याने जिंकली होती. आणि त्यानंतर 2019 मधील स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळेस महाराष्ट्राने यामध्ये सर्वाधिक पदक जिंकलेली आहेत. आणि 2020 मधील खेलो इंडियाचं आयोजन आसाममधील गुवाहाटी येथे करण्यात आलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदक जिंकली होती. आणि 2021 साठीच्या खेलो इंडिया युथ गेमचं आयोजन जून 2022 मध्ये हरियाणामधील पंचकुला येथे करण्यात आलं होतं आणि यामध्ये सर्वाधिक पदक ही हरियाणा या राज्याने जिंकली होती. आणि आता जे 5वे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत हे 2022 साठीचे गेम्स आहेत आणि त्याचं आयोजन 2023 मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता सध्या श्री अन्न अथवा भरड धान्य हे खूप चर्चेमध्ये आहे आणि यावर एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तर आता हे जे श्री अन्न आहे याच्या ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर श्री अन्न अथवा भरड धान्याच्या ब्रँड अँबॅसिडर या लहरीबाई या आहेत. कोण आहेत? तर लहरीबाई या भरड धान्याच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत. आणि लहरीबाई या मध्य प्रदेशातील दिंडोरी गावातील आहेत आणि त्या एक आदिवासी आहेत आणि त्यांनी एकूण 150 पेक्षा जास्त भरड धान्यांच्या जातीचं जतन केलेलं आहे.
आणि आता UN द्वारे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच भारताविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या, आशियातील सुमारे 80% आणि जगातील 20% भरड धान्याचं उत्पादन हे एकट्या भारतामध्ये होतं. आणि 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा आपल्या भारतानेच मांडला होता. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली ते मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आता हा जो पहिला टप्पा आहे तो दिल्ली दोसा ते लालसोट पर्यंतचा आहे आणि या पहिल्या टप्प्याची एकूण लांबी किती आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर दिल्ली दोसा ते लालसोट या पहिल्या टप्प्याची एकूण लांबी ही 246 किलोमीटर इतकी आहे. आणि हा जो 246 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे याच्या निर्मितीसाठी 12,150 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. आणि आता या दिल्ली दोसा लालसोट या द्रुतगती मार्गामुळे दिल्लीवरून जयपूरला जाण्याचा वेळ हा सध्याच्या 5 तासांवरून सुमारे 3.5 तासांपर्यंत कमी झालेला आहे. आणि पहा, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस वे आहे. आणि याची एकूण लांबी किती आहे तर या एक्सप्रेसवेची एकूण लांबी ही 13,256 किलोमीटर इतकी आहे. आणि या द्रुतगती मार्गामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे प्रवास अंतर हे 12% म्हणजेच 1,424 किलोमीटरवरून 1,242 किलोमीटर इतके कमी होणार आहे. आणि तसेच या मार्गावरील प्रवासाचा वेग 24 तासांवरून 12 तासांपर्यंत म्हणजेच 50% कमी होणार आहे. आणि हा जो द्रुतगती मार्ग आहे हा दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या 6 राज्यातून जात आहे. आणि तसेच या महामार्गाद्वारे कोटा, इंदोर, जयपूर, भोपाळ, वडोदरा, सुरत ही शहरे जोडली जात आहेत. आणि याबरोबरच या द्रुतगती महामार्गामुळे 93 PM गतिशक्ती आर्थिक क्षेत्र, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळे आणि 8 प्रमुख लॉजिस्टिक पार्क देखील जोडली जाणार आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. केंद्र सरकारने 2024-25 पर्यंत संरक्षण निर्यात किती अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर आता केंद्र सरकारने 2024-25 पर्यंत संरक्षण निर्यात ही 5 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. केंद्र सरकारने 2024-25 पर्यंत संरक्षण निर्यात ही 5 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून संदीप मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि संदीप मेहता यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याआधी ते राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. आणि संदीप मेहता हे 2025 ला निवृत्त होणार आहेत. आणि संदीप मेहता यांच्या बरोबरच सोनिया गिरीधर यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता त्या या महिन्यातच म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. आणि तसेच जशवंत सिंग यांची त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ते 22 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. आणि जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोटेश्वर सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जी उच्च न्यायालय आहेत त्यांची स्थापना वर्ष सुद्धा माहित पाहिजे, तर यामध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाची स्थापना 1928 मध्ये करण्यात आलेली आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना 1948, गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना 1960 आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना ही 2013 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता ICCने जानेवारी महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर आता ICCने जानेवारी महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून शुभमन गिल यांची निवड केलेली आहे. आणि याबरोबरच जानेवारी महिन्यासाठी महिलांमध्ये ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून 19 वर्षाखालील इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमच्या कर्णधार ग्रेस क्रिव्हन्स यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. डिसेंबर 2022 चे ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून इंग्लंडच्या हॅरी ब्रूक यांची निवड करण्यात आली होती. नोव्हेंबर 2022 चे ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून इंग्लंडच्या जोस बटलर यांची निवड करण्यात आली होती. आणि ऑक्टोबर महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून भारताच्या विराट कोहलीची निवड करण्यात आली होती. आणि सप्टेंबर महिन्यासाठी मोहम्मद रिजवान यांची निवड करण्यात आली होती. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच भूकंपग्रस्त तुर्की या देशाला जागतिक बँकेने किती अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे? तर आता भूकंपग्रस्त तुर्की या देशाला जागतिक बँकेने एकूण 1.78 अब्ज डॉलरची मदत जाहीर केलेली आहे. आणि याआधी सुद्धा आपण पाहिलेलंच आहे की तुर्की या देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त सुरू केलेलं आहे. आणि या अंतर्गत भारत
तुर्की या देशाला मदत करत आहे. आणि आता इथे जागतिक बँकेचा उल्लेख आलेला आहे. तर जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC येथे जागतिक बँकेचं मुख्यालय आहे. आणि जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये करण्यात आली होती. आणि तसेच जागतिक बँकेचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर 189 देश हे या बँकेचे सध्या सदस्य आहेत. आणि या बँकेचे अध्यक्ष हे डेव्हिड मालपास हे आहेत. आणि याबरोबरच या बँकेचं वित्तीय वर्ष काय आहे? तर 1 जुलै ते 30 जून हे या जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता अलीकडेच भारतीय लष्करी संयुक्त प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला होता. तर आता या भारतीय लष्करी संयुक्त प्रशिक्षण सरावाचं नाव काय होतं? तर आता या भारतीय लष्करी संयुक्त प्रशिक्षण सरावाचं नाव हे त्रिशक्ती प्रहार असं होतं. आणि याचं आयोजन 21 ते 31 जानेवारी दरम्यान उत्तर बंगालमध्ये करण्यात आलं होतं. आणि तसेच यामध्ये भारतीय हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या अनेक तुकड्यांनी सहभाग नोंदविला होता. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. 13 फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर नुकतीच आता 13 फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांची 144वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि सरोजिनी नायडू यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. आणि त्यांना भारताची कोकिळा या नावाने सुद्धा ओळखले जातं. आणि तसेच स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. आणि त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल बनल्या होत्या. आणि त्यांनी 1925च्या कानपूर काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. आणि काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. आणि त्यांचा एक काव्यसंग्रह सुद्धा आहे. आणि त्याचं नाव काय आहे? तर गोल्डन थ्रेशोल्ड असा त्यांचा काव्यसंग्रह आहे. आणि त्यांची जयंती भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरी केली जाते. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक रेडिओ दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर जागतिक रेडिओ दिवस हा दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 13 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारी 1946 रोजी युनायटेड नेशन्स रेडिओची सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यात येतो. आणि पहिला जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा करण्यात आला होता? तर 2012 मध्ये पहिला जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यात आला होता. आणि यावेळी या दिवसाची 12वी आवृत्ती आहे. आणि तसेच यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर रेडिओ आणि शांती म्हणजेच रेडिओ अँड पीस अशी यावेळी या जागतिक रेडिओ दिवसाची थीम आहे. आणि आपण आता इथे रेडिओ विषयी बोलत आहोत तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. भारतात 23 जुलै 1927 रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी बॉम्बे येथे पहिल्या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले होते. आणि भारतीय ब्रॉडकास्ट कंपनीचे राष्ट्रीयकरण 1930 मध्ये करण्यात आले होते. आणि जून 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असे करण्यात आले होते. आणि या ऑल इंडिया रेडिओचे 1956 मध्ये आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले होते. आणि आता जे ऑल इंडिया रेडिओ आहे याचं ब्रीदवाक्य काय आहे? तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असं या आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स 2021 मध्ये भारताने एकूण QI प्रणाली रँकिंगमध्ये कितवे स्थान पटकावले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.